ते दोन मित्र आज आपण पाहतोय, त्यामध्ये सिकंदर दादा भोसले आणि रोहित सुर्वे या स्पर्धेचे असणारे दोन्ही मुख्य आयोजक. मॅच कडे पुढे घेऊन जातोय तुम्हाला सौरभ कदम आता गोलंदाजीसाठी आले. शेवटचं षटक हाताळायचंय महेशने. आता थोडासा कधी कधी आपण बोलतो ना, वेळ बघून माघार घेता आली पाहिजे माणसाला, आणि ते महेशने इथे केलं. समोर मात्र आता बघायचंय भूषण आहे. 8 चेंडू खेळला, 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 49 वरती 5. सौरभ तयार. यावेळेस परफेक्ट मिडल, स्वीट साऊंड, मिड विकेटला चेंडू सीमारेषा पार. सिक्सर, 6 धावा. आपण पाहतोय 55 धावा स्कोर बोर्ड वरती. भूषण गोळे ऑन फायर. षटकार तर आलाय. पुन्हा एकदा पावलांचा वापर, कडक बेधडक स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलाय. भूषण गोळे नावाचं वादळ इथे मैदानाच्या मध्ये आलंय. पुन्हा एकदा यावेळेस बघायचंय, टप्पा दिलाय कडक, आवाज आलाय कडक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार, 6 धावा. स्वर्गीय पैलवान संतोष उर्फ पप्पू गावडे प्रतिष्ठान आणि स्वर्गीय सरपंच निलेश भाऊ उर्फ शंभू गावडे प्रतिष्ठान, सिकंदर दादा भोसले मित्र परिवाराच्या वतीने भूषणची या लागोपाठच्या 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. बोलो तयार आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये बघायचे सौरभ कदम, कमबॅक करायचे सोबरला देखील. पुन्हा एकदा उडवलाय, टप्पा दिलाय धडक आणि आवाजही आलाय कडक. षटकार, 6 धावा. Jazz in the mix, jazz in the mix. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं गेलं तर अक्षरशः इथे भूषण नावाचं वादळ आलेलं आहे. जब जब मैं भिक राहू, दुगनी रफ्तार से निकला हूं, आणि ते सांगतोय भूषण. उगच मी साताऱ्याचे क्रिकेट गाजवलं नाही, उगच मी महाराष्ट्राचे क्रिकेट गाजवलं नाही, उगच भारतभर माझ्या नावाचा डंका उगाच नाहीये. भूषण सांगतोय मी याचा आयकॉन म्हणून का आलोय आज या स्पर्धेमध्ये. पुण्याचा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. जमीन समांतर खेळलेला फटका, ऑन साइडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू फेकी करतायत, परंतु बॅकअप साठी खेळाडू नाही. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, तिसऱ्या धावेची मागणी, परंतु इथे मैदानामध्ये टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या मित्रांनो. मॅच मध्ये पूर्णपणे धावेंचा डोंगर उभा करण्याची सिंहाची जबाबदारी घेतली ती भूषणने. 13 चेंडू मध्ये 47 धावा बनवत मात्र भूषण गोळे